नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। वनरक्षक भरतीविषयी मी बोलणार आहे मित्रांनो, कारण की खूप जणांचे असे प्रश्न आले होते की सर वनरक्षक भरती ही खरी आहे का खोटी आहे। तशा प्रकारचं परिपत्रक पण आलंय की ही भरती खोटी आहे, या प्रकारे कोणती भरती निघलेली नाहीये। खरं सांगायला गेलं तर मला सगळ्यात मोठा प्रश्न असा पडतो मित्रांनो, असे खूप विद्यार्थी आहेत की चला गड्या काही जणांना कळत नाही, पण असे खूप विद्यार्थी नाही तर काही शिक्षक पण आहेत की त्यांना कळतं की कोणता मेसेज खरा आहे, कोणता मेसेज खोटा आहे। कोणी बोलतंय इकडून आम्हाला माहिती भेटली, कोणी म्हणतं तिकडून माहिती भेटली, आणि त्याच्यानंतर काय सांगतात की बाबा आता एक माहिती भेटलेली, तुम्ही काय करा आमची बॅच घ्या, ही वनरक्षक भरती आहे, बॅच घ्या, या बॅचनं तुमचं सक्सेस होणार, अशा गोष्टी होणार, तशा गोष्टी होणार, अशा गोष्टी सांगतात। आता मला सांगा, व्हॉट्सअपवर एक मेसेज आला, त्या मेसेज मध्ये सांगितलेलं आहे की 3560 जागा आहेत, या जागा 9000 पर्यंत जागा असेल, म्हणजे 9000 पर्यंत या जागा वाढणार आहेत, असं व्हॉट्सअपवर एक मेसेज फिरत आहे सगळीकडे। व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम असेल, आणि काही मूर्ख लोक काय करतात, पडताळणी नाही काही नाही, फक्त तो व्हॉट्सअपवर टाईप केलेला मेसेज आहे, किंवा एखादा असं की लोकांना वाटलं पाहिजे तो मेसेज फॉरवर्ड करता समोर, तुम्ही एकही विचार करत नाही। आणि मग नंतरला कोणीतरी शिक्षक येतात, कोणीतरी येतं आणि सांगतं बघा वनरक्षकची भरती आलेली आहे, असं युट्यूबवर सांगतं की वनरक्षकची भरती आलेली आहे, खूप मोठी बंपर भरती आहे, असं आहे तसं आहे। कोणत्या गोष्टीचा पडताळणी करायची नाही, काही नाही, आणि फक्त मुलांना सांगायचं की वनरक्षकची भरती आलेली आहे। सध्या पोलीस भरतीच पूर्णपणे पार पडलेली नाहीये, तीच भरती चालू आहे, आणि डायरेक्ट आता वनरक्षकची भरतीचे अर्ज चालू होणार आहेत, एवढी भरतीची हे म्हणजे एवढ्या जागा आहेत, तेवढ्या जागा आहेत, अशा आहेत, अमुक आहेत गोष्टी। पण मला काय वाटतं की मुलांना खरी माहिती सांगितली तेवढं बरं नाही का तुम्हाला? ठीक आहे, ते मुलं आता पोलीस भरती तयारी करतायत की नाही, तर या प्रकारे पोलीस भरतीच्या तयारीसोबत त्यांची वनरक्षकची पण भरती होऊन जाईल, तो प्रश्न वेगळा। तुम्ही तसं सांगू शकता की वनरक्षकची भरती येऊ शकते, पण असं कसं सांगू शकता की एवढ्या जागा आहेत, तेवढ्या जागा आहेत, अशी जागा आहेत, तशा जागा आहेत, आणि डायरेक्ट अहो तुम्ही त्याची पडताळणी तर करा, त्या मेसेज मध्ये काय लिहिलेलं आहे काय नाही, या कोणत्या गोष्टीची पडताळणी नाही, काही नाही। आणि पहिले पण आपल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं, जसं पोलीस भरतीमध्ये फेक वेबसाईट बनवली आणि फेक जाहिरात सांगितली, मग नंतरला पोलीस भरतीकडून एक परिपत्रक निघलं महाराष्ट्र शासनाकडून की कोणीही फेक जर असं बनवत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई होईल। पण कारवाई त्यांच्यावरच नाही तर मित्रांनो, कारवाई तुमच्यावर पण होऊ शकते, कारण की तुमच्या मेसेज व्हॉट्सअपवर जर असा मेसेज येत असेल आणि तुम्ही तो मेसेज फॉरवर्ड समोर करत असाल तर कारवाई ही तुमच्यावर पण होऊ शकते, कारण की समोरचा व्यक्ती काय सांगेल की बाबा यांनी मला मेसेज फॉरवर्ड केला, त्यांनी मेसेज मला फॉरवर्ड केला। म्हणून एक गोष्ट लक्षात असू द्या, कोणताही मेसेज फॉरवर्ड करायच्या अगोदर 1000 वेळा विचार करायचा की बाबा आपल्याला हा मेसेज फॉरवर्ड करायचा का नाही, कारण की हा मेसेज खरा आहे की नाही। तुम्हाला वाटत असेल की आपला व्हॉट्सअप कोण बघणार आहे, पण एक दिवस असा येतो की जेव्हा तुमच्यावर ऑनलाईन पद्धतीने जेव्हा बघितलं जातं तर त्या पद्धतीने तुमच्यावर कारवाई केली जाते। म्हणून सगळ्यांना विनंती आहे, आता परिपत्रक निघलेलं आहे, आता त्या परिपत्रकामध्ये सही नाही ना काही नाही, एक परिपत्रक आहे की बाबा असं आहे की जी भरतीची जाहिरात निघत आहे ती अशी खोटी आहे, ही आहे। आता ते परिपत्रक पण कितपत खरं आहे, काय खरं आहे, याची पडताळणी आपण करणारच आहोत। पण सगळ्या माहिती सांगायच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सांगतो, कोणताही मेसेज जेव्हा तुम्हाला येतो, कोणताही मेसेज असतो जेव्हा तुम्हाला येतो, त्या मेसेजची जोपर्यंत तुम्ही पडताळणी करत नाही, वनरक्षकची भरती येणार आहे 2026 मध्येच येणार आहे, पण एवढ्या लवकर नाही येणार आहे। आता खूप जण आहेत की सांगतात तुम्हाला असं करा तसं करा, ही भरती आलेली आहे, असे 10-15 पण युट्यूबवर असा कचऱ्यावानी वनरक्षकचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील, पण खरी माहिती तुम्हाला कोणी सांगणार नाही। पण एक सांगतो, वनरक्षक भरती येणार आहे, पण एवढ्या लवकर येणार, सध्या पोलीस भरती पार पडली की वनरक्षकची पण लवकरच भरती होणार आहे। आणि दारूबंदी पोलीस भरतीविषयी पण मी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे की दारूबंदी पोलीस भरती होणार आहे का राज्य उत्पादन शुल्कची, त्याच्याविषयी पण माहिती दिलेली आहे, आणि त्याच्याविषयी पण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की ती भरती होणार आहे की नाही। पण सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की जर तुमच्याकडे असा मेसेज फैलत असेल की 3560 जागा आहेत वनरक्षकच्या, 9000 पर्यंत या जागा जाणार आहेत, व्हॉट्सअपवर याच्यावर तिकडे इकडे येत असेल तर सगळ्या भावांना सगळ्या ताईंना विनंती आहे, मेसेज कुठेही तुम्ही फॉरवर्ड करू नका, फॉरवर्ड केल्याने तुमच्यावर पण गुन्हा दाखल होऊ शकतो। म्हणून सर्वांना विनंती आहे, जो मेसेज जिथं आहे, कारण की एक साधा टाईप केलेला मेसेज आहे, साधा टाईप केलेला मेसेज तुम्ही समोर फॉरवर्ड करताय म्हटल्यावर त्याच्यात तुम्ही पण तेवढेच गुन्हेगार ठरता, कारण की एखादं परिपत्रक जर असलं, महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक असलं, त्याच्यावर सगळे सही वगैरे सगळ्या गोष्टी असतात, नमुना वगैरे तयार असतो, सगळ्या गोष्टी असतात। म्हणून तुम्हाला एक सांगतोय की अशा ज्या भूल थापात येणारे मेसेज आहेत त्याच्याकडे प्लीज कृपया कोणीही लक्ष देऊ नये। आता खूप जणांचे मी प्रश्नाचे उत्तर कदाचित दिले असतील, पण अजून वनरक्षक भरतीविषयी काही जणांचे प्रश्न असतील, कारण खूप विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले होते की सर
वनरक्षक भरतीविषयी सांगा, खरी माहिती काय आहे काय नाही. म्हणून मी सगळ्यांना ते सांगतोय की चुकीच्या मेसेजकडे कोणीही लक्ष देऊ नका. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्र मैत्रिणीपर्यंत सगळ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू.